या प्रश्नावर तुम्ही सहमत आहे का? तुम्ही असं म्हणतायत पण नाशिकचा खासदार बीजेपीचा नाही आहे. तुम्ही खासदारला विचारा ना, खासदार तर मशालीचा आहे ना. तुम्ही त्या खासदार याच्यावर प्रश्न उचलले पाहिजे. तुमचं कमळ आहे का हे दुसरं आहे? कमळ आहे ना हो, कमळ. आणि तुम्ही आपली मशाल महायुती झाली, कमळ, धनुष्यबाण आणि आपलं घड्याळ, त्यांची महायुती करून 3 एकत्र आलेत आम्ही. आता जर निवडून आलं सरकार तर तुम्ही काय बदल करून आणशाल? आता जर निवडून आलं तर तसं तर आता तुम्ही पुण्यात खूप साऱ्या आयटी कंपन्या आहेत, तसं आम्ही नाशिकमध्ये आयटी कंपनी आणू. अजून असे जळगाव, धुळे या जिल्ह्यात पण आम्ही मोठ्या मोठ्या कंपन्या आणू आणि लोकांना रोजगार मिळवून देऊ. सरकारचं तुमचं काय मत आहे? सरकारने तुम्हाला काय द्यावं? सरकारने आम्हाला प्रेम द्यावं हेच आमचं मत आहे. आम्ही काही पैसे वगैरे नाही घेत सरकारकडनं. बरोबर बरोबर बरोबर. स्वागत आहे तुमचं दीपक पाटील नाही, पगार पाटील. पुढचा प्रश्न आहे की मोदी सरकारने काय काय कोणत्या योजना आणल्या? पहिली योजना तर ती हॉस्पिटलची योजना आहे. तसं तुम्ही ते कार्ड ओपनच केलं असेल ना? हो हो, आम्ही सगळ्यांनी केलं. आयुष्यमान कार्ड, त्याच्यात आजाराला 5 लाख रुपये फ्री भेटतात. आणि अशा काही योजना आणणारच आहे अजून ती लाडकी बहीण योजना आणली आहे. त्याच्यात लाडकी बहिणीला 1500 रुपये महिन्याला भेटतात. आणि जर आमचं सरकार जर निवडून आलं अजून, तर आम्ही 2000 रुपये महिना करणार आहोत. आणि याच्यामुळं गरीब बायांना खूप फायदा झाला नाही का. 1500 रुपयात त्यांचा किराणा पण होऊन जातो, वरून 100-1 रुपये राहतात खर्चायला. त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा झाला. पण काय सांगता येतं, जीएसटी वगैरे वाढवून दिल्यावर ते 1500 रुपये असेच जातील? नाही, जीएसटी तर प्रत्येक देशात राहतोच. जीएसटी मुळे काय, जीएसटी एवढा थोडी भरावा लागतो, तो तर टॅक्सच राहतो. टॅक्स तर भरावाच लागतो तुम्हाला. यावेळेस कोणतं सरकार येऊ शकतं, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? तुमचं थोडं मत जाणं. यावेळेस महायुती जर जास्त जागा आल्यात तर शिंदे सरकार पण येऊ शकतं. कारण की शिंदे सरकारचे तुम्ही निर्णय पाहिलेच आहे. जसं की बदलापूरमध्ये बलात्कार झाला तर शिंदे सरकारने तात्काळ निर्णय घेतला व त्या गुन्हेगाराला गोळी झाडली. अच्छा, खूप चांगलं काम केलंय त्यांनी. पण अजून काय सांगू शकता तुम्ही आपल्या सरकारबद्दल? देवेंद्र फडणवीस येऊ शकता का यावेळेस? देवेंद्र फडणवीस येऊ शकता ना, मग ते पण खूप चांगले कामं करतात. आणि त्यांची सरकार तर यायलाच पाहिजे. महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर त्यांची सरकार आणावंच लागेल तुम्हाला. चला आता काही घोषणा देऊया आपण. चला आपल्या कार्यकर्त्यांना घोषणा देतो तुम्ही आता काही. देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो, विजय असो, विजय असो. देवेंद्र ओनली मोदी सरकार, ओनली मोदी सरकार. देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मैं भी न्यूज रिपोर्टर हूँ और आपके साथ हूँ. शिंदे सरकार की जय. शिंदे सरकार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हा, पुढचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांबद्दल आपलं काय मत आहे? तुम्ही तसं पाहू शकतात, खानदेश मध्ये तर सगळं भाजपच चालतं. कारण की शेतकरीला आपण शेतीला भाव दिलाय आणि शेतकऱ्यांना दर महिन्याला 2000 रुपये देतो आपण. बरोबर बरोबर बरोबर. तर पुढचा प्रश्न आहे, सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सरकारकडून हे अपेक्षा आहे मला की त्यांनी विकास करावा आणि देशाला खूप खूप उच्च दर्जावर न्यावं त्यांनी, नाही का सरकारने. कुठं म्हणजे बिल्डिंग वर का? बिल्डिंग वर म्हणजे आपल्याला भारतामध्ये बुर्ज खलिफा सारखी एक मोठी बिल्डिंग बांधायची आहे. आणि त्याच्याने देशाचा अजून विकास होईल, अजून रोजगार भेटेल लोकांना. असं तसं तुम्हाला अजून काय मदत केली पाहिजे सरकारने? मला म्हणजे लोकांना मदत करायला पाहिजे. मला मदत करून काय फायदा आहे, कारण की मी पण एक कार्यकर्ताच आहे. हा बरोबर आहे ते, पण तसं नाही, म्हणजे लोकांनाच म्हणतोय मी, त्याचा अर्थ. लोकांना मदत करून पण म्हणजे आज थोडी की लोकांना सरकार घरी आणून देईल पैसा. लोकांनी काम केलं तर लोकांना पैसा भेटेल ना. आपण भाजीपाला वगैरे काय असं गरीब लोकांना मदत केली पाहिजे सरकारने. गाजर बिजर असं बोलून. आता लोकांना काही गाजर द्यावे का? आता लोकांनी काम केलं तर त्यांना पैसे भेटतील. लोक घरात बसून राहता, बायकोच्या जीवावर रोड्या मारता, आज थोडी चालणार आहे. लोकांना काम करावंच लागेल. बरोबर आहे. आपलं मत आहे. मग आपलं सरकार मोदी सरकार. हर हर मोदी, हर घर मोदी, हर हर घरी. आता पुढचा प्रश्न असा आहे की हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का. महिलांना 1500 रुपये देत आहे, महिलांना अर्ध भाडं वाप आहे. तर तुमचं मत काय आहे? पुरुषांना द्यायला पाहिजे की नाही काही योजनेचा लाभ? जसं की तुम्ही बघू शकता, लाडका भाऊ योजना आली होती, बरोबर, पण ती फ्लॉप गेली ना. देणार आहे इलेक्शन नंतर, आम्ही देऊ, सगळं करू, तुमची इच्छा पूर्ण करू आम्ही. पण एक मत आहे माझं की पुरुष कामाला जातो तसं बाई कामाला जात नाही प्रत्येक घरातली. बरोबर, पण बाई चुकी बायची ना, बाई शिकत नाही. काही ठिकाणी शिक्षण दिलं जात नाही, ते बरोबर आहे. पण मग पुरुषांचं बी थोडं कसं आहे, काही वाचता येत नाही, काहीची परिस्थिती गरीब राहते. तसं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मग
माणूस तरी काम करतोच, काही पण म्हणा तरी करतोच ना. तसं बाई थोडी काम करेल, बाई घरातलं काम करेल का बाहेरचं काम करेल. पण काही काहींचं कसं हॉस्पिटल मग हात फ्रॅक्चर होऊन जातो, त्यांनी काय करावं मग? त्यांनी घरगुती काम करावं ना. आज थोडी सरकारने काय चुनचुन द्यावं का त्यांना? निलेश पाटील या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपलं नाव? प्रशांत पवार. कोणत्या पक्षाचे आहात आपण? आम्ही भाजप पक्षाचे आहे. आपले देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आम्ही आलो आहोत. आम्ही यांचे मोठे कार्यकर्ते आहोत. आता आपलं 2014 पासून आपली भाजप सत्ता आली, तर आपण काय काय बदल घडून आणले आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये बदल तर खूप घडवून आणलेत आम्ही. कंपन्या वगैरे खूप आणल्या आहेत, IT पार्क बांधले, परत IT कॉलेजेस बांधले. तसं की तुम्ही बघू शकता, मागच्या वर्षीच अयोध्यामध्ये राम मंदिर आणलं आहे आम्ही खूप मोठं. त्याच्याने खूप फायदा एक होतो. मिनिट, तिथं राम मंदिर बांधलं, तिथंच आपली सत्ता आली नाही, काय बोलू शकता आपण त्याच्यावर? तिथं सत्ता आली नाही, पण मग याचं तर लोकांना आता गमपस्ता होतो ना. तुम्ही पाहिलं जसं निवडणुका झाल्यात आणि लोकांनी निवडणुकामध्ये कोणते झेंडे फडकवले, याच्याने तुम्ही सत्ता पाहू शकता कशी. म्हणजे कोणती काँग्रेस सत्ता आली असती तर आपला देश पुढं म्हणजे पूर्ण खाली गेले. आले आले फटाके पण फुटले. हॅलो, महाराष्ट्रामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटलाय. लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला आपल्याला महाराष्ट्रामध्ये, पण त्याच्या मागे खूप महागाई पण झाली. काय बोलू शकता आपण त्याच्याबद्दल? या महागाईबद्दल तर काय बोलू शकत नाही आम्ही. का बोलू शकत नाही? का बोलू शकत नाही म्हणजे, पण तुम्ही पाहताय ना खर्च एवढा वाढला, आता महागाई तर वाढणारच आहे. देशाचा विकास वाढतो म्हणजे महागाई तर वाढतेच नाही याच्या मागं. आपण काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस पेट्रोल 80 रुपये लिटर होतं. आता आपल्याकडं 110 रुपये लिटरने पेट्रोल चालू आहे. मग आता परत 10 वर्ष मागे जायचं का? मागं जायचं नाही, पण महागाई खूप केली मोदी सरकारमुळे. देशाचा विकास कुठं चाललाय? रस्ते बांधलेत, चांगले टोल नाके आलेत, समृद्धी महामार्ग आणला. मग आता तुम्ही काही खड्ड्यांमध्ये चालणार का परत? तसं तुम्हाला पाहिजेत का? आपण लोक खूप बेरोजगार राहिले आहे. बेरोजगार म्हणजे ज्यांनी शिक्षण घेतलं नाही. बेरोजगार म्हणजे लोकांना कंटाळा येतो कामाचा, तर ते बेरोजगार राहतीलच ना. आता मी खूप खूप रस्त्याने हिंडतो, लोक फ्लिपकार्ट अजून झोमॅटो अशा ऑर्डर करतात. हे बघा, तर पहिला मुद्दा हे सांगतो, तुम्ही त्यांच्यावर हसू नका. ते पण एक कामच आहे, ते पण काम आहे, मेहनत पण ते आपल्या देशाचं काम नाही, वेगळ्या देशाचं काम त्यांना भेटतंय. असं वेगळ्या देशाचं म्हणजे उलट चांगले ना. दुसऱ्या देशाचं काम ते आपल्या भारतात करतायत ना. आणि ते काही आज साधे कमवत नाही, ते पण 30-40 हजार कमवत आहेत. ते तर चांगल्या नोकरी असं म्हणणं का सगळ्यांनी फ्लिपकार्ट चालू करायला? हो, हे बा, तुम्ही त्यांना काही हसू नका बरोबर. तुम्ही एक न्यूज रिपोर्टर आहात, त्याच्यानुसार तुम्ही वागा. हे तुम्हाला शोभत नाही हसणं वगैरे. मी बघितलं लोक उन्हात आणत हिंडतात बॅगा घेऊन एवढ्या मोठ्या. तसं खूप काहींचं इंजिनिअरिंग झालेलं असतं, काहींचं काही मुलं आपले ग्रॅज्युएशन कम्प्लीट असतात. आता एक माझ्या दोस्ताचं उदाहरण होतं, सावताराचा मित्र काय दीपक काश्यप नावाचा, तो पण आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, तो फ्लिपकार्टच्या ऑर्डर जोडतो. काय बोलू शकता आपण त्याच्यावर? आता ते मुद्दा पकडायला गेला तर असा विषय, काही लोकांना इंग्लिश येत नाही, काय नाही, त्यामुळे ते मग काम भेटत नाही त्यांना, तर ते फ्लिपकार्टचं काम करू शकतात ना. तिथं काय फक्त तुम्हाला गाडीवर पार्सल घेऊन इकडे तिकडे फिरायचंय, लोकांना पार्सल द्यायचे. खूप मुलं असे बेरोजगार पडले, असं म्हणणं आहे माझं आलं. जेव्हा आपण त्यांना पण काम देऊ, पण त्यांनी काम करायला पाहिजे. असं नाही की घरात झोपून राहा, हे करा ते करा, असं नाही. त्यांनी पण काम करायला पाहिजे, नाही का? चालेल, धन्यवाद भाऊ. आपण 20 तारखेचं मतदान आहे आपलं महाराष्ट्रामध्ये. आपण निवडून आणू भाजपची सत्ता. नाशिक बद्दल काय बोलू शकतो आपण? नाशिक बद्दल, नाशिकचा तर खूप विकास घडवून आणला आहे, पण नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांनी आपलं एक मिनिट, पॉम्पलेट कशाचं आहे साहेब? घ्या ना, सीमाताईंचं आहे ते, सीमाताई हिरे. हा, वॉर्ड क्रमांक 125 मधनं आहे का सीमाताई? येस. काय बोलू शकता आपण सीमाताईंबद्दल? सीमाताई हॅट्रिक मारणार आहेत, हे तर फिक्स आहे. हॅट्रिक, पण असं म्हणताय लोक की सीमाताईंनी काही कामच केलं नाही आपल्या वॉर्ड मध्ये. कामे खूप केले, पण ते दिसून येत नाही का? असं आहे. आता हे बाकीच्या कार्यकर्त्यांना काम करायला सीमाताई हिरेंनीच पैसे दिले, पण ते कसं स्वतःच नाव घेऊन घेतात आणि असं हेच करतात, नाही का? स्वतःच आणतात ते पुढं. पैसे कुठून भेटले हे नाही दाखवत, फक्त स्वतःच. लोकांचं म्हणणं असं आहे की बीजेपीची सत्ता आहे म्हणून ते सीमाताई 2 वर्ष निवडून 2 इलेक्शन निवडून आले होते. हा, ते तर आहे, बीजेपीचे तर हवा आहेच, पण त्यांनी काम केलं नाही असं म्हणणं आहे का तुमचं? काही काम तर भरपूर केले हो साहेब. काय बोलू शकता? काय काम केलं? काय काम केलं? अब की बार मोदी सरकार